विद्यार्थी मित्रांनो, मी शिल्पा आशिष मेश्राम, शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला येथे बीएड प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थी व छात्र सेवा कार्ड अंतर्गत सराव पाठ घेत आहे। विषय मराठी। विषय मराठी। घटक, उपघटक, दिनांक 25 जून 2022। वर्ग 8वा। चला तर विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्ही काही प्रश्नाची उत्तरे द्या। मी तुम्हाला प्रश्न विचारते, त्याची मला तुम्ही काही उत्तरे द्या। तर समास म्हणजे काय तुम्हाला माहित आहे का? व्याकरण या घटकातील समास म्हणजे काय? अगदी बरोबर की समास म्हणजे शब्दांचे एकत्रीकरण। आणि सामासिक शब्द म्हणजे काय तुम्हाला माहित आहे का? की सामासिक शब्द म्हणजे ही दोन शब्दाच्या एकत्रीकरणातून तयार होणारा शब्द, म्हणजे त्याला काय म्हणतात? सामासिक शब्द असे म्हणतात। आणि विग्रह म्हणजे मला सांगा? अगदी बरोबर की विग्रह म्हणजे शब्दांची फोड। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज अभ्यासणार आहोत की व्याकरण या घटकातील समास, आवाज समासाचे प्रकार। घटक, व्याकरण, समास व समासाचे प्रकार। समास व समासाचे प्रकार। मी जे काही फलकावर लिहिलेले आहे ते तुम्हाला दिसत आहे? तर चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पान नंबर 68 काढा। त्यावर तुम्हाला काही व्याख्या दिलेल्या आहेत। समासाची व्याख्या दिलेली आहे, सामासिक शब्द दिलेला आहे आणि समासाचा विग्रह सुद्धा दिलेला आहे। बघा की बोलण्याच्या ओघात आपण शब्दातील परस्पर संबंध दाखविणारे विभक्ती प्रत्यय व काही शब्द गाडून सुटसुटीत असे शब्द तयार करतो, त्याला काय म्हणतात? की जसं की उदाहरण पाहिले तर ग्रंथाचे आलय म्हणजे काय? ग्रंथालय। जसं ग्रंथाचे आलय काय आहे? ग्रंथाचे आलय। हे काय आहे? की दोन वेगवेगळे शब्द आहेत। ग्रंथाचे आलय आणि त्यामुळे काय बनलेलं आहे? ग्रंथालय। ग्रंथालय। बघा, हे दोन वेगवेगळे शब्द आहेत आणि या दोन वेगवेगळ्या शब्दाच्या माध्यमातून ही ग्रंथालय हा शब्द काय झालेला आहे? तयार झालेला आहे। म्हणजे अशा शब्दाच्या एकत्रीकरणाला काय म्हणतात? समास असे म्हणतात। की ह्या दोन शब्दाचे काय झालेले आहे? एकत्रीकरण झालेले आहे। बघा, हा एक शब्द आहे आणि हा एक शब्द आहे। ह्या दोन शब्दाचे काय झालेले आहे? एकत्रीकरण का एक शब्द तयार झालेला आहे आणि एक शब्द हा झालेला आहे ग्रंथालय हा शब्द तयार झालेला आहे। त्यालाच काय म्हणू शकतो आपण? समास असे म्हणू शकतो। आणि या एकत्रीकरणातून जो शब्द तयार झालेला आहे त्याला काय म्हणतात? सामासिक शब्द असे म्हणतात। मग त्यामुळे की समास व सामासिक शब्द काय आहे? सामासिक शब्द। सामासिक
समासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची काय करतो की फोड करतो आणि फोड करून दाखवण्याच्या पद्धतीलाच काय म्हणतात समासाचा विग्रह म्हणतात. म्हणजे विग्रह म्हणजे काय आहे तर शब्दांची फोड. त्या बघा समासाचा विग्रह विग्रह म्हणजे काय होते की जे शब्दांची फोड केली जाते त्याला समासाचा विग्रह असे म्हणतात. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही हा जो चार्ट बघा. हा चार्ट दिसत आहे तुम्हाला सर्वांना चार्ट दिसत आहे का. समास व समासाचे प्रकार आणि त्यामध्ये काय आहे सामासिक शब्द. सामासिक शब्दामध्ये की दोन शब्दाच्या एकत्रीकरणातून तयार होणारा शब्द त्याला काय म्हणतात सामासिक शब्द असे म्हणतात. आणि समास म्हणजे काय सांगितलंच आहे मी तुम्हाला की शब्दांचे एकत्रीकरण म्हणजे काय होते समास होते. आणि विग्रह म्हणजे शब्दांची फोड होते. तर आता आपण की समासाचे प्रकार बघूया. कोणी सांगू शकते का मला समासाचे प्रकार किती. अगदी बरोबर समासाचे 4 प्रकार पडतात. समासाचे 4 प्रकार कोणते तर बघा समासाचे 4 प्रकार. समासाचे 4 प्रकार पडतात. पहिला आहे अव्ययी भाव समास. अव्ययी भाव समास. दुसरा आहे तत्पुरुष समास. तत्पुरुष समास. आणि तिसरा आहे द्वंद्व समास. आणि चौथा आहे बहुव्रीही समास. अशा प्रकारे समासाचे 4 प्रकार पडलेले आहे. अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. तर बघा आता चार्टवर आपण एका एका समासाचे वैशिष्ट्य बघणार आहोत की कशा प्रकारे आपल्याला अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास आणि द्वंद्व समास हा अभ्यासायला मिळणार आहे. तर अव्ययी भाव समासाचे वैशिष्ट्य. अव्ययी भाव समासाचे वैशिष्ट्य म्हटलं तर पहिले पद महत्त्वाचे असून ते बहुधा अव्यय असते. म्हणजे अव्ययी भाव समासामध्ये काय असते की पहिले पद महत्त्वाचे असते नेहमी. जसे की उदाहरणामध्ये जर तुम्ही बघितलं की त्याचा जो पहिला शब्द आहे तो महत्त्वाचा असतो आणि संपूर्ण सामासिक शब्द क्रिया विशेषण अव्ययाप्रमाणे काम करतो. जसे की आ, यथा, प्रति वगैरे काय उपसर्ग लागतात आणि ते उपसर्ग काय आहेत की संस्कृत उपसर्ग आहेत की आ, प्रति आणि यथा. आ, प्रति, यथा हे काय आहे संस्कृत उपसर्ग आहे. आ, प्रति आणि यथा. मी जे काही फलकावर लिहित आहे ते तुमच्या वहीमध्ये उतरून घ्या तुम्ही. आणि या संस्कृत उपसर्गाचा आता बघा अव्ययी भाव समासाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये जागोजागी या शब्दात अव्यय दिसत नसले तरी त्याचा काय दिसतो विग्रह दिसतो, अव्ययासह केला जातो. म्हणून त्या शब्दाचा समावेश अव्ययी भाव समासात होतो. जसे की जागोजागी म्हणजे प्रत्येक गावी. आता बघा मी तुम्हाला समजून सांगते. मी हे तुम्ही लिहिलेलं आहे, मी हे मोडत आहे. जसे
की जागोजागी, जागोजागी म्हणजे की प्रत्येक गावी, असं तुम्ही उदाहरणामध्ये समजू शकता. म्हणजे त्या जागी तुम्हाला जागोजागी लिहायची आवश्यकता नाही. त्यामुळे तुम्ही समजू शकता की प्रत्येक गावी, प्रत्येक खेडी, प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी असं त्याचा अर्थ होऊ शकतो. जागोजागी हा शब्द लिहायचा काही गरज नाही. त्यानुसार आपण या अवययाचा वापर करू शकतो अवयवी भाव समासामध्ये. जसं उदाहरण म्हणजे की गरजूंना यथाशक्ती मदत करावी. गरजूंना काय करावी? यथाशक्ती मदत. आता हा यथा हा काय लागलेला आहे की संस्कृत उपसर्ग लागलेला आहे. आणि या दुसऱ्या उदाहरणामध्ये त्या शहरात जागोजागी वाचनालये आहेत. म्हणजे तुम्हाला सांगायची गरज आहे का की त्या शहरात काय आहे? प्रत्येक गावी आणि प्रत्येक ठिकाणी काय आहेत की जागोजागी वाचनालय हे आहेत. तिसऱ्या उदाहरणामध्ये की क्रांतिकारकांनी देशासाठी आमरण कष्ट सोसले. हा काय लागलेला आहे? संस्कृत उपसर्ग लागलेला आहे. त्यामुळे तुम्ही काय ओळखू शकता? या संस्कृत उपसर्ग लागल्यामुळे की अव्ययी भाव समास ओळखू शकता. या वैशिष्ट्यांमुळे की क्रांतिकारकांनी देशासाठी काय केलेलं आहे की आमरण कष्ट सोसलेले आहेत. हा जो आ शब्द इथे आलेला आहे, जागोजागी शब्द इथे आलेला आहे, यथा शब्द इथे हा काय आहे की अव्ययी भाव समासाचे वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे तुम्ही अव्ययी भाव समास ओळखू शकाल. तर आता बघा की तत्पुरुष समास. आता तत्पुरुष समासाची वैशिष्ट्ये की या समासात दुसरे पद महत्त्वाचे असते. जसं अव्ययी भाव समासात पहिले पद महत्त्वाचे असते, तसेच तत्पुरुष समासामध्ये की दुसरे पद महत्त्वाचे असते. अर्थाच्या दृष्टीने गाळलेले शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो. त्या शब्दामध्ये काय घालावा लागतो की विभक्ती प्रत्यय घालावा लागतो. की जसं की तोंडपाठ आणि तोंडाने पाठ, याचा काय झाला? हा विग्रह झाला. हा शब्द काय झाला? तोंडपाठ, तोंडपाठ. परंतु मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अर्थाच्या दृष्टीने त्यामध्ये काय घालायचे असते? विभक्ती घालायची असते. काय करताना? विग्रह करताना. जसे तोंडाने, तोंडाने पाठ, हा काय झाला? याचा विग्रह झाला. तोंडपाठ या शब्दाचा विग्रह तोंडाने पाठ. हे काय झालं की विभक्ती प्रत्यय आलेला आहे. की ने हा काय आलेला आहे? विभक्ती प्रत्यय आलेला आहे. जसं की महाराष्ट्र म्हणजे महान असे राष्ट्र. सप्ताह 7 दिवसांचा समूह हे कशामध्ये आहेत की तत्पुरुष समासामध्ये आहेत. याचं काय आहे की दुसरे पद महत्त्वाचे आहे. दुसरे पद महत्त्वाचे आहेत. आणि उदाहरणामध्ये बघूया आपण की अर्णवला अनेक कविता तोंडपाठ आहेत. म्हणजे काय आलेलं आहे तिथे की तोंडपाठ. यानुसार आपण काय ओळखू शकतो की तत्पुरुष समास ओळखू शकतो. जसं मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. की काय आलेलं आहे? महाराष्ट्राची राजधानी. म्हणून आपण काय ओळखू शकतो की जी महाराष्ट्राची म्हणजे महान असे राष्ट्र म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? महाराष्ट्र. त्याचा विग्रह केला तर म्हणून महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. या सप्ताहात क्रीडा महोत्सव आहे. म्हणजे सप्ताहात हा जो शब्द आहे तो काय 7 दिवसाचा सप्ताह राहतो. त्याचा विग्रह जर केला तर म्हणून सप्ताहात क्रीडा महोत्सव आहे. म्हणून सप्ताह म्हणजे त्यामधील काय होते? तत्पुरुष समास होतो. तर चला तर आपण बघूया द्वंद्व समास. द्वंद्व समासाची वैशिष्ट्ये. तर दोन्ही पदे महत्त्वाची असतात. जसं की अव्ययी भाव समासामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असते आणि तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असतात आणि द्वंद्व समासामध्ये त्याची दोन्ही पदे महत्त्वाची असतात. तर या दोन्ही पदांचा अर्थाशिवाय त्याचा जातीच्या इतर पदार्थाचाही समावेश विग्रहात केलेला जातो. तर सामासिक शब्दाचा विग्रह आणि व अथवा किंवा
आणि व अथवा किंवा या शब्दांनी केला जातो त्याचा विग्रह। मी जे काही लिहित आहे ते तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये नोंदवा। आणि हा जो काही विग्रह आहे, जसं की शब्द आहे आई वडील। आता आई वडील याचा विग्रह कसा होणार आहे की आई आणि वडील हा काय झालेला आहे, आपला विग्रहाचा शब्द झालेला आहे। म्हणजे यातून आपण द्वंद्व समास हा ओळखू शकतो। जसं 4 5, 4 किंवा 5, किंवा काय आलेला आहे की द्वंद्व समास आलेला आहे। सामासिक शब्दाचा विग्रह करताना 4 किंवा 5 हा उभयनामी अव्यय आला, त्यामुळे आपण द्वंद्व समास ओळखू शकतो। अंथरूण आणि पांघरूण, अंथरूण व पांघरूण व लागणाऱ्या वस्तू व इतर कपडे, अशा प्रकारे इथे पण व आलेला आहे आणि व आलेला आहे, त्यामुळे हा द्वंद्व समास आहे हे आपण ओळखू शकतो। आता उदाहरण बघूया। मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी, म्हणजे मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी, आई आणि वडिलांची त्याचा विग्रह। तसंच ताई गावावरून 4-5 दिवसात परत येईल। 4-5 हे काय आलेलं आहे की द्वंद्व समास आलेला आहे। दूरच्या प्रवासात सोबत अंथरूण पांघरून न्यावे, हा काय झालेला आहे, याचा द्वंद्व समासाचा विग्रहात आलेला आहे। तर आता बहुव्रीही समास बघूया की बहुव्रीही समासाची वैशिष्ट्ये काय आहेत। बहुव्रीही समासाची वैशिष्ट्ये की दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन्ही शिवाय तिसऱ्याच पदाचा काय होतो, त्यामध्ये बोध होतो। जसं अव्ययीभाव समासामध्ये पहिले पद महत्त्वाचे असते आणि तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते, आणि काय आहे की द्वंद्व समासामध्ये काय असते की दोन्ही पदे महत्त्वाची असतात, परंतु बहुव्रीही समासामध्ये की दोन्ही पदाला महत्त्व नाही, आणि त्या सुद्धा काय आहे तिसऱ्याच पदाला काय दिलेलं आहे, महत्त्व दिलेलं आहे। म्हणजे हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे काय करतो, विशेषण असतो। म्हणजे बघा की शब्द आहे अनंत, म्हणजे विग्रह काय होणार आहे त्याचा, नाही अंत ज्याला तो, म्हणजे त्याचा काय झालेला आहे, विग्रह झालेला आहे। त्या प्रकारे तुम्हाला दोन्ही पदाचं महत्त्व न सांगता त्याला काय करायचं आहे, तुम्हाला त्याच्या विग्रहामध्ये त्याच्या विशेषणाचा अर्थ जास्त प्राप्त केलेला आहे की चौकोन, 4 आहेत कोण ज्याला तो, लंबोदर लंब आहे उदर ज्याचे असा तो, आणि निर्धन म्हणजे निघून गेलेले आहे धन ज्याच्यापासून तो, तो काय आहे निर्धन। उदाहरण बघूया। तारे चंद्र, चंद्र तारे अनंत आकाशात उगवतात। बघा अनंत जे काय दिलेले आहे ते इथे विग्रहामध्ये दिलेले आहे, शब्द दिलेला आहे, त्याची फोड कशी आहे की नाही अंत ज्याला तो, म्हणजे असा काय आहे अनंत। शिक्षकांनी चौकोनाचे गुणधर्म शिकवले, चौकोनाचे म्हणजे की 4 कोण आहेत ज्याला असा तो, हे काय शिकवलेले आहे शिक्षकांनी, चौकोनाचे गुणधर्म। त्यामुळेच आपण काय ओळखू शकतो की बहुव्रीही समासा ओळखू शकतो। लंबोदराला मोदक आवडतात, म्हणजे लंबोदराला काय आवडतात की लंब आहे ज्याचे उदर असा तो, म्हणजे लंबोदर, त्याला काय आवडतात की मोदक आवडतात। म्हणजे हा शब्द आपण ओळखू शकतो की बहुव्रीही समास हा मध्ये आहे। दुष्काळात निर्धनाने कोणाकडे बघावे की ज्याच्याकडे धन नाही, निघून गेलेले आहे धन ज्याचे, त्याने कोणाकडे बघावे, म्हणजे निर्धन हा शब्द काय आलेला आहे की बहुव्रीही समासात आलेला आहे। अशा प्रकारे आपण समास व समासाचे प्रकार अभ्यासलेले आहेत। तर काय काय अभ्यासलेलं आहे आपण, तुम्ही मला सांगा की समास व समासाचे प्रकार। बरं समासाचे प्रकार किती आहेत, अगदी बरोबर 4 आहेत। की समासाचे प्रकार कोणकोणते, अव्ययीभाव समास, द्वंद्व समास, तत्पुरुष समास आणि बहुव्रीही समास, अगदी बरोबर। आणि त्या समाजामध्ये तुम्ही मला अव्ययीभाव समासाची वैशिष्ट्ये सांगा। अगदी बरोबर की अव्ययीभाव समासामध्ये काय असते
की पहिले पद महत्वाचे असते आणि सामासिक शब्द काय जागोजागी आणि अव्ययी भाव हा समासामध्येचे वैशिष्ट्यांमध्ये काय आहे की क्रिया विशेषण अव्ययाप्रमाणे व संस्कृत उपसर्गाप्रमाणे काय करतात ते कार्य करतात. कोणकोणते शब्द आहेत ते अगदी बरोबर की आ, यथा आणि प्रति हे काय आहेत संस्कृत उपसर्ग आहेत. बरं तुम्ही मला सांगा तत्पुरुष समासाची वैशिष्ट्ये सांगा. तत्पुरुष समासाची वैशिष्ट्ये आहेत की काय असते त्यामध्ये की दुसरेच पद महत्वाचे असते. म्हणजे दुसरे पद म्हणजे जसं की तोंडाने पाठ तर तोंडपाठ आला ना शब्द तर त्यामध्ये तोंडाने पाठ म्हणजे हा जो दुसरा शब्द आहे दुसरे पद आहे ते काय असते महत्वाचे असते. तर मला तुम्ही द्वंद्व समासाचे महत्व सांगा की त्यामध्ये काय असते. अगदी बरोबर की दोन्ही पदे महत्वाची असतात. दोन्ही पदे महत्वाची असून काय असते त्याच्यामध्ये की दोन्ही पदाच्या अर्थाच्या दृष्टीने काय करतो की तो दुसऱ्याच जातीच्या बोधाचा अर्थ प्राप्त करून देतो. आणि त्यामध्ये काय सामासिक शब्दांमध्ये काय वापरले जातात की आ, हा, आणि, व, अथवा हे काय वापरले जातात उभयनामी अव्यय वापरले जातात. आणि बहुव्रीही समासाची वैशिष्ट्ये अगदी बरोबर आहे की बहुव्रीही समासामध्ये काय आहे की दोन्ही पदे महत्वाची नसून त्यापेक्षा काय असते की तिसरेच पद हे काय असते महत्वाचे असते. आणि काय असतो सामासिक शब्द हा तिसऱ्या पदाचा काय असतो बोध करून देणारा विशेषण महत्वाचे असते. त्यामुळे चला तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे की समास व समासाचे प्रकार अभ्यासलेले आहेत. तर मी तुम्हाला आता गृहपाठ देते. मी शिकवलेले समास व समासाचे प्रकार तुम्हाला समजलेच असणार. तर आपण गृहपाठ बघूया. बघा की तुम्हाला 2 कॉलम करायचे आहेत. यामध्ये मी शब्द देत आहे आणि यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे त्याचा विग्रह करून आणायचा आहे. जसा राजवाडा याचा काय करायचा आहे तुम्ही विग्रह करायचा आहे. भाजीपाला आणि आई वडील हे जे काही 3 शब्द दिलेले आहेत मी याचा तुम्हाला काय करायचं आहे विग्रह करायचा आहे. सामासिक शब्दांचा विग्रह करा. अशा प्रकारे आपण समास व समासाचे प्रकार अभ्यासलेले आहेत. तुम्हाला समजलेच असणार.